ही पांडवासनी व्हायचं कानोलं लाडू घालायचं, पोळ्याचा निवद दावायचा. आणि आणि काय काय केलं जरा माहिती तर सांग. ही सांगतो की तुला. हे बघ, ही पांडव, ती पांडव, ती पांडव, ती 5 पांडव आणि आणि ती दुर्पदा. हे काय? हा, ही दुर्पदा. हा आणि ही गयाला तळ केलंय, गया राखणारा हे माणूस. हा हे माणूस काठी घेऊन हे उभा राहिला या ह्या गया. बर पुन्हा काय आलेत काय? हा, पाणी प्यायला लागले त्याच्यात. बर हे राखाय आले ते. पुन्हा ह्या 2 जणी दळायला लागल्या त्या. ही गव आहे ती. ही ती जात्यात 2 जणी हातानं घालत्यात. ही पाय पसरले ती. पुन्हा ही बळीराम दादा. ही बळीराम दादा मुख्य दिवस आज त्यांचा बळीराम दादाचा. बळीराम दादाचा. मग ही त्यांची मालकीन, ही बायको, ही पण 5 बायका आहेत त्यासनी. मग ती डोकं एक दाबत्या, एक पाय हात दाबत्या, ह्यो एक हात दाबत्या, ही पाय दाबते ती. आणि काय केलं? पुन्हा ही बुरुज असतोय आणि त्याच्यावर ही पाकर आणि पाकर राखायला ही गवळण. मग ही ती पाकर राखायला लागली ती. बर आता त्यासनी काय नैवेद्य दावायला आलेस का? त्यासनी आता मी ही अधिकार कानोल्याचा दावते. फराळाचं ती वनवासासन आलेले असते. मग त्यांच्यासाठी असं म्हणते ती. मग त्यासनी कानोला लाडव्याचा निवद दावायचा. प्रथा आहे आपली. प्रथा आहे महाराष्ट्रातली. ही काय आहे मला बी एवढं ही काय नाही. बरं असं हा, ह्या त्यांच्या ताट्या. पुन्हा त्यासनी असं कानवलं लाडू घालायचं. सगळं आपण जे काय केलंय फराळाचं ती त्यासनी घालायचं. आणि त्यासनी जेवायला वाढायचं. चांगली संस्कृती जपायला आलाय. होय. आता त्या बळीराम दादाच्या बायकासनी बी वाईज घालतो इथं. त्या दाबायला लागले ते की आता. तरी पण आपला निवद दावतो. पुरणपोळ्याचा पण बेत केला. पुरणपोळ्याचा पण बेत केला. त्यासनी म्हणते ती वनवासासनं पांडव आलं, वनवासी राहतील. त्यासनी ही पुरणपोळी केली. असा निवद दावून शेना त्यासनी ही पुरणपोळीचा निवद दावायचा त्यांच्या ताटात घालून शेना. आपण जी घरात काय काय करतोय ते सगळं करायचं आणि असं घालायचं. हे आता तुमच्या पिढीपर्यंतच राहणार. पुढच्या नाही, हे तुम्ही असं चालवायचं बाळ. माझं बघून मी बी माझ्या सासू सासऱ्याचं बघितलं. मला आमच्या सासून दावलं असं पांडव घालायचं. मग आता त्यांच्या माघारी आपण करायचं. ही महाराष्ट्रातली आपल्या परंपरा आहे. आमचं नशीब आम्ही गावाकडे जन्म घेतला म्हणून आम्हाला बघायला तर मिळालं. हा, मग हे तुम्ही गावाकडे आहे. चांगला आहे आपल्या महाराष्ट्रात सगळं सण वार. ही दुर्पद आहे. छान आहे, छान आहे. हाय का छान? मस्त केलंय. हा. होय, छान केलंय. हे आता ह्यासनी बी दावतो आधी मध्ये निवद. आता ही वनवासासन आलेले असते ती असं म्हण आहे बाळ पूर्वीची. बर. मग ही जपायला लागते आपली परंपरा. चांगलं आहे, चांगलं आहे. की आता ओवाळायचं त्यासनी. आता आरत्या राही ना त्या वाऱ्यानं. बर. मग काय करू आता? आरतीच ही काडीची पिठी आण ग. काड्या पेटी पाठी मागायची. बघतोय, राहिली तर राहिली. वारं जास्त असल्यामुळे भिजायला लागले. आता मग काय करायचं बघूया. पांडवासनी ओवाळायचं असलं तर राहील, मग नाही तर नाही राहणार. कशी तरी लागली किती लागली. कापूर आण ग. आण ती पण वर्षात आवरा लवकर. ते वाऱ्यानं विजायच्या त्या आरती लावून घ्या. छान केले खरं सगळं. जुन्या पद्धतीचं पारंपरिक दिसायला लागले सगळं.
मी आता एक गाणं म्हणतो पांडवासने, म्हणू का? बाकी आधी इथं दावा बरं. कापूर आणलाय बघा, तांदळ टाका एक पिटून टाके. माझी मदत केली सतत, काय होते बाबा, काही दुखे मला लागत नाही. लाव व्यवस्थित लागते. लाग नाही बाबा, लागतंय की, सावकाश टाक की. थांब थांब एक मिनिट. असं घ्यायचं, असं लावायचं. वार असल्यामुळे जरा विजायला लागले. ओवाळू का? हा, मग त्यांच्यासाठी तू गाणं तयार केलंस का नाही एखादं? मी केलंय गाणं एक तयार. मी बी बंगल्यात जाताना आबा म्हाताऱ्या बायका असायच्या, त्यांचं मी ही गाणी सगळी घेतली ती. मला तर कुठलं येणार होतं. आता आरत्या गेले कर बा. असू दे. मला गाणं एक म्हणा की त्यांच्यासाठी जात्यावरच. काय ग दिवाळीच्या दिवशी, काय ग दिवाळीच्या दिवशी, माझ्या बाई ताटा ग मंदी गहू, माझ्या बाई ताटा ग मंदी गहू, माझ्या ग ताटा ग मंदी गहू, आशे ग वाळले तरी, पाची तरी पांडव माझे भाऊ, पाची तरी पांडव माझे भाऊ. छान केलं की हो त्यांच्यासाठी 2 ओळी तुम्ही. छान केलंय सगळं. हाय का चांगलं? छान आहे. मला पहिल्या बायकांचं ऐकलेलं की माझ्या ध्यानात ठेवून परंपरा चांगली टिकवायला आलाय तुम्ही. हे सगळं असं केलंय मी. छान. तुम्हाला कसं आवडलं का नाही तुला बाळ? आवडलं मला तर. आणि सगळ्यासनी आवडलं तर मला म्हणायला येत नाही. मला लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. मला सबस्क्राईब करा म्हणायला येत नाही, मी अडाणी आहे. मग मला माझा जर व्हिडिओ आवडला लाईक करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. ती काय शेअर म्हणते करा. माझं पोरग सांगतंय. करत्यात. मला आतापर्यंत तरी तुम्ही चांगलं सहकार्य केलंय सा. असंच करत मग राहा. असंच मला करत राहावा. बरं. मी नवीन हाय. छान. मी पण रानातली ही गीतं ध्यानात ठेवलेली आहे ती चांगला मी तुमच्या पातूर पोचवतो या.